चरित्र कथेसाठी आपल्या जिल्ह्याचे वैभव असलेले आदरणीय प्रपूजनीय श्री हरिपराय गुरुवर्य रामकुमार सारा यांच्या अमृतवाणीतून आपण आज श्री संत श्रेष्ठ कबीर महाराज व संत श्रेष्ठ सूरदास महाराज यांचं जीवनचरित्र श्रवण करणार आहोत। सर्वांनी जेव्हा जेव्हा संतांचा नामजप होईल तेव्हा तेव्हा टाळीवाजवून नामघोष करायचा आहे, नामजप करायचा आहे, मोठ्याने करायचा आहे। कारण तुका म्हणे पापी जाती संताची या जाती। जर आपलं कळत न कळत झालेलं पाप जर जावं असं वाटत असेल तर संतांचा जप आपल्याला करायचा आहे। तत्पूर्वी आपण दररोज कथेची सुरुवात रामकृष्ण हरी कृपापाद आलोचने आणि मग संतांचं जप अशा पद्धतीने घेऊ। रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण 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 हरी हरी जय जय राम जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि जय जय 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 राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि रूप
सगळ्यांनी मोठ्याने संतांचा जय जयकार करायचा आहे, जयघोष करायचा आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 श्री तुकाराम महाराज की दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की महारुद्र बजरंग बली की हर हर महादेव. संत श्रेष्ठ सूरदास महाराज की, सद्गुरु कबीर साहेब की जय, सब संतन की जय. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदि वल्लभं. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्
प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम। ऐसे बोलिले देवे तेथ जीजी म्हणितले पांडवे, ऐक जेथ वाचा विसवे ते साधू कथा। या ठिकाणी चालू असलेला हा उत्सव श्रीराम भक्त हनुमानजी, भगवान पंढरीनाथ, भगवती माता रुक्मिणी, साईबाबा यांच्या या दरबारामध्ये सालाबादप्रमाणे होणारा हा उत्सव आहे। या उत्सवाच्या अंतर्गत आमचे परमस्नेही असलेले हरिभक्तपरायण कृष्णा महाराज घाईट आहेत। आमचे मृदंगावर साथ करणारे आमचे हरिभक्तपरायण आमचे हे परम मित्र माधव महाराज पित्तरवाड हेही आहेत। हे छोट्याचं काही नाव मला माहिती नाही। बरं बाई, आमचे चैतन्य महाराज आहे। ती कन्या ओळखीची माझी, देवरे साहेबाची कन्या आहे ती। अत्यंत उत्कृष्ट गाते बरं ती, खूप छान आवाज आहे तिचा। आणि घाईट महाराज म्हटलं तर हे आपल्या संभाजीनगराचं एक भूषण आहे। हो, संगीत क्षेत्रातले ते एक राजे आहेत। सर्वांचा दृष्टिकोन आहे, काही केवळ स्तुती म्हणून नाही। हे स्तुती नव्हे बहु असा भाग्याचा तो, ही स्तुती नाही, हे वास्तविकता आहे की त्यांच्या गायनानं असा एकही नाही की जो मंत्रपुंग होणार नाही। आणि अशी ही साथ आपल्याला गेल्या वर्षी माझ्याकडे ही सेवा आली होती आणि याही वर्षी संतांचं चरित्र सांगण्याची सेवा माझ्याकडे आलेली आहे। ज्ञानोबारायसुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये संत चरित्र जर सांगू लागले तर सद्गुरू निवृत्तीनाथांना त्यांना थांबवावं लागत होतं। तू संत स्तवनी रतसी तरी कथेची शेण करीशी, असं निवृत्तीनाथ महाराज म्हणायचे। अरे ज्ञाना, संतांचं वर्णन करायला सुरुवात केली का आपली मूळ विषय कुठे तुझ्या लक्षातच राहत नाही, असं ते बोलायचे। कथा आपली काय चाललेली आहे, आपण कुठून विषय सुटलेला आहे हे तुझ्या लक्षातच राहत नाही, असं सद्गुरू निवृत्तीनाथ म्हणायचे। तर ज्ञानोबारायसुद्धा ते कबूल करत होते की खरोखरच आहे, संतांचं वर्णन करताना मलाही त्या मूळ विषयाचं भान राहत नाही। म्हणजे संत कथा ही किती श्रेष्ठ असेल। जसं मी तुम्हाला सुरुवातीला ओवी म्हणून दाखवले, ऐशे बोलिले देवे तेथ जीजी म्हणितले पांडवे, ऐक जेथ वाचा विसवे ते साधू कथा। ही जी ओवी आहे ही 9व्या अध्यायामध्ये जे मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसह राक्षसी मासुरीं चैव प्रकृती मोहिनीं श्रिताहा, या श्लोकावरची ही शेवटची ओवी आहे। त्याच्यामध्ये जे या श्लोकात अगोदर वर्णन केलं ते दुष्ट लोकांचं वर्णन केलं आहे की मोघाशा मोघ कर्माणो, ज्यांचे संपूर्ण आशा व्यर्थ आहेत, त्यांचे कर्म व्यर्थ आहेत। मोघ ज्ञाना म्हणजे त्यांचं ज्ञान व्यर्थ आहे। अशा प्रकारचे जे लोक आहेत की ज्यांचं कर्म व्यर्थ, ज्यांचं ज्ञान व्यर्थ, ज्यांच्या आशा व्यर्थ, अशा लोकांचं जर आपण वर्णन केलं तर वाणीला शीन येतो। हे असो तू ये वायानी कायशी मूर्खांची बोलणी, वाया वाढविता वाणी शिनेल हन। अशांचं वर्णन जर केलं तर त्यांच्या वर्णनामध्ये वाणीला शीन निर्माण होतो। पण संतांची कथा आली का आतून मनुष्याला एक आनंदाच्या उकळ्या फुटतात। आणि दुष्ट लोकांच्या वर्णनामध्ये माणसाला आनंद होत नाही। या व्यासपीठावरून किंवा कीर्तनाच्या गादीवरून जर जास्त आम्ही दारुड्या लोकांचं बोलायला लागलो तर काही लोक म्हणतील हे तर नाही पेले, असं सुद्धा होऊ शकतं ना। पण त्यांच्याबद्दल बोलायचं आहे काय सांगा तुम्ही, बोलण्यासारखं त्यांच्याकडे आहे काय? ते धिक्कारित जीवन आहे, धिक्ता ज्याला आपण म्हणतो धिक्कारित जीवन आहे। हे शरीर कशाला प्राप्त झालं हेच त्यांना कळालेलं नाही। पाहे पा शरीराच्या गावा जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ आघवा सांडोनिया,
विषयग्रामीचे राजबिंदी अहम ममतेचे जल्पवादी विकारांतरांची मांदी मिळवून या. अशा प्रकारचे जे आहेत त्यांच्याबद्दल आपण जर बोलू लागलो, त्यांच्या जर कथा सांगू लागलो तर वाणीला शीन निर्माण होतो. भगवंताच्या सुद्धा वाणीला शीन आला. नाथ महाराज म्हणतात की आता त्या माझ्या जिभेतून तर तसं पाणी गळणार नाही असं हे, पण डोळ्यातून पाणी गळत असतं, पण जिभेतून पाणी गळेल, गळून पडेल अशी त्यांची कथा आहे त्या दुष्टांची. म्हणून आहा वाचा रडे बोलताची असं म्हटलेलं आहे. एका जनार्दनी सांगत आहे तोंडे आहा वाचा रडे बोलताची. अशा लोकांचं वर्णन करताना वाणीला सुद्धा काय तर रडू येतं. म्हणून कधीही मनुष्यानं साधू संतांची कथा ऐकायला पाहिजे. कथेमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. भगवंताची कथा आहे, रामकथा आहे, भगवान शिवाची कथा आहे, शिवपुराण आहे, भागवत पुराण आहे, रामकथा आहे. भगवंताची कथा श्रवण करावी, कारण ते कथामृत आहे. संतांची कथा श्रवण करावी, त्यामध्ये आपलं जीवन हे कृतकृत्य होत असतं. या कथेच्या मध्ये जे आपल्याला मिळत असतं त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडत असतं. आमच्या परमस्नेही असलेल्या हरिभक्तवरण खरंच ताई सांगत असतात की परिवर्तन घडलं पाहिजे. त्यांचा हा फार महत्त्वाचा मुद्दा असतो. आपण किती या ठिकाणी साधना केली त्याला जेवढं महत्त्व नाही, परिवर्तन काय घडलं, अंतःकरणामध्ये काही परिवर्तन घडलं का, याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. ज्याप्रमाणे व्यापारी मनुष्य दिपोळीला हिशोब टिशोब करत असतो, तसं मनुष्यानं कधीतरी एखादा सप्ताह झाल्यावर काल्याच्या दिवशी संध्याकाळी तरी हिशोब करायला पाहिजे की आपण 7 दिवस बरोबर ऐकायला गेलो, श्रवण केलं, एवढ्या साधू संतांच्या कथा ऐकल्या, कीर्तन ऐकली, भजन ऐकलं, काही आपल्या वृत्तीमध्ये बदल झाला का. नाहीतर एक मारवाडी भाषेत म्हण आहे, पूत गये दख्खन तो बेकी बे लख्खन अशी म्हण. वा कुठेही जर गेला तर त्याचे लक्षण बदलतच नाही. त्याचा काय उपयोग आहे, त्याचा काय उपयोग आहे. आमच्याकडे एक ग्रहस्थ आहे, ते म्हणे मी भगवान बाबांच्या बरोबर घोडे धारायला होतो, त्यांच्या दिंडीमध्ये पळत होतो, कितीतरी वाऱ्या त्यांच्याबरोबर केल्या आणि तोंडामध्ये लाखो शिव्या आहेत त्याच्या. बोलताना 2-4 वाक्यामध्ये शिवी जर नाही आली तर तो बोललाच काय. त्याचं ते सुरुवातच तशी आहे. मग आता मला सांगा, 20 वर्ष भगवान बाबांच्या बरोबर राहिला. भगवान बाबा म्हणजे शांती ब्रह्म आहेत. त्यांनी कधीच कोणाला शिवी दिलेली नाही, कधीच कोणावर ते रागवलेले नाही. असं ते भगवान बाबांचं चरित्र आहे. त्यांच्या कीर्तनामध्ये जर लोक बोलू लागले तर आजूबाजूचे लोक म्हणायचे बोलू नका बोलू नका, पण ते म्हणत होते बाबा मला 2 घंटे बोलायचं, 10-5 मिनटं तो बोलत असेल तर बोलू द्या, त्याला काही तुम्ही थांबवू नका. एवढी त्यांच्या ठिकाणी शांती होती. त्यांना कधी राग येत नव्हता. आणि त्याच कालावधीमध्ये आदरणीय वामनभाऊ महाराज होते. थोडे त्यांच्यापेक्षा वडील होते, ते त्यांच्यापेक्षा मोठे होते. ते मोठे असल्यामुळे ते भगवान बाबाला भग्या म्हणायचे. मोठे होते वयानं, ते भग्या म्हणायचे. तर काही लोकांचा कार्यक्रम असतो की त्यांना येऊन ते सांगायचे, म्हणजे भगवान बाबा म्हणले तुम्हाला एवढे लोक मानतात आणि तुम्हाला वामन भाऊ भग्या म्हणतात, हे शोभतं का. म्हणजे यांचा जो उद्योग आहे ना, हे फक्त भांडणं लावून द्यायचा उद्योग असतो की त्यांच्यात भांडणं लागले मग यांना असं वाटतं कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. दोघांचे भांडण लागले म्हणजे यांना आनंद होतो. मग ते लोक त्यांना येऊन सांगायचे, म्हणले बाबा हे एवढे सगळा समाज तुम्हाला मानतो, वामन भाऊने तुम्हाला साधं भगवान पण म्हणून हे भग्या म्हणतात. तर भगवान बाबांनी त्यांना उत्तर दिलं, बाबा तुला का वाईट वाटतं, ते माझ्या वडिलांसारखे आहेत. मग तुझा बाप तुला काय रावसाहेब म्हणतो का रे, सांग बरं. तुझा बाप तुला काय म्हणत असतो, रावसाहेब म्हणतो का रावशा म्हणतो. म्हणले रावशा. मग तसंच आहे म्हणले ते जे वामन भाऊ महाराज ते माझ्या वडिलांसारखे आहेत. म्हणजे त्यांना कधी कोणत्याही क्षणामध्ये राग येत नव्हता. आणि अशांच्या सानिध्यामध्ये 20 वर्ष राहून जर तुमच्या तोंडातलं अवाच्य शब्द जात नाही तर त्या संगतीचा फायदा झाला नाही, संगतीचा फायदा झाला नाही.
तसंच हे जे काही असतं भागवत धर्माचे जेवढे काही कार्य आहेत, भजन असेल, कीर्तन असेल, कथा असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणातले जे दुर्विचार आहेत, आपली जी अवाच्य वाणी आहे ती माणसाची बदलली पाहिजे, कमी झालं पाहिजे. याच्यातून जर आपण हे शिकलो नाही तर मग ते नुसतं ऐकून तेवढा त्याचा उपयोग होणार नाही, तेवढा उपयोग होणार नाही, वाया जाणार नाही. कारण भागवत धर्मातल्या गोष्टी सगळ्या कामाला येतात, पण पाहिजे तसं तुमचं काम होणार नाही. तसं तर इथे येऊन झोपला तरी वाया जात नाही. काही बिचारायला इथे येऊन झोपायची तरी इच्छा झाली ना, हो, ते सुद्धा वाया जात नाही. पण बदल माणसामध्ये घडून आलं पाहिजे, तो प्रयत्नानं. म्हणून परमार्थ जो आहे ना तो प्रयत्नाचा असतो. इथे प्रयत्नानं ह्या गोष्टी करायला पाहिजे की आपल्यात काही घडतं का. इतरांना सुधारायचा प्रयत्न नाही करायचा. आपलं देख, आपलं स्वतःचं पहा आपल्यात किती परिवर्तन झालं. पण बऱ्याचशा लोकांना सवय असते दुसऱ्याला सुधारवण्याची. तुम्ही ऐकत जा, त्याच्याशिवाय तुम्ही नीट धोरणानं वागणार नाही, अशा प्रकारे लोक बोलत असतात. दुसरे लोक कसे सुधारतील, दुसऱ्यांना सुधारवण्याचा प्रयत्न करतात लोक. मागे माझ्याकडे 2 माणसं आले होते, बसले, थोडे खुर्चीवर बसले. म्हणजे आमच्या गावाला सप्ताह आहे एक, त्या सप्ताहामध्ये तुमचा एक दिवस घालायचा. काय बोलणं आहे बघा तुम्ही. म्हणलं बापरे, हे तर भयंकर आघात आहे आता हा. हो, बरं ठीक आहे म्हणलं, माझ्याकडे काही वेळ नाही आहे, तर सगळा गुंतलेला आहे कार्यक्रम, मी येऊ शकत नाही. नाही, कसंही करा, तडजोड करा, एक दिवस यावं लागेल. असं बोलता बोलता त्या एका माणसाने खिशातून तंबाखूची पुडी काढली. ती अशी लांब असते, ती कोणता ब्रँड असतो तो, लांब असते बघा. माहीत असलं तरी हे सांगणार नाही बा, हे माहीत असलं तरी सांगणार नाही. अशी ती लांब होती, सूर्यछाप, कारण त्याच्यावर सूर्याचं गाईचं चिन्ह येतं. काही सूर्याचे भक्त आहेत, काही गाईचे भक्त आहेत. हो, ते अशा प्रकारे ते फोडली, त्याने मधूनच मोडली ती पुडी. ती पूर्ण तंबाखू अर्ध्या ह्याच्यातली घेतली, हातात चोळायला लागला, तोंडात बोकणा टाकला, थुकायला उठला. आणि मग थुकता थुकता काय म्हणतो, महाराज तुम्ही कसं करून या, त्याच्याशिवाय हे लोक सुधारायचे नाही. आता मला एवढंच तुम्हाला विचारायचं की कोण बिघडलेलं आहे. तोच बिघडलेला आहे ना. पण तो स्वतः कुठं समजतो मी बिघडलेलो आहे म्हणून, तो लोकाला सुधारायला निघाला ना. म्हणजे अशी जी वृत्ती आहे माणसाची ती बदलली पाहिजे. आपण आपलं गणित लावलं पाहिजे. सप्ताह झाल्यानंतर का होईना, वर्ष 6 महिन्याने का होईना, पण आपण अंतर्गत होऊन ही गोष्ट बघितली पाहिजे की आपल्या स्वभावात काही बदल झाला का. कारण काळ, कर्म, स्वभाव, गुण या सगळ्या गोष्टी बदलल्या पाहिजे. हो, पारमार्थिक काळ हा आपला आनंदाचा झाला पाहिजे. आपले जे कर्म आहेत ते सात्विक कर्म झाले पाहिजे. विहित कर्म करण्याची आपल्याला काय झाली पाहिजे, सवय झाली पाहिजे. निषिद्ध कर्म आपल्याकडून होता कामा नये. असं हे काळ आहे, कर्म आहे, आपला स्वभाव बदलला पाहिजे. जर आपला स्वभाव रागीट असला तर ती आपल्या स्वभावामध्ये शांती आली पाहिजे. नाहीतर काय उपयोग आहे. जसं आहे तसंच आपण चालवलं तर काय त्याचं काम आहे. अहो, ते खूप भजनाला कीर्तनाला जातात. ती बायको म्हणते ते असं आहे की विस्त्याला हातात घ्यावं पण त्यांना बोलू नये. आणि एक पण कीर्तन सोडत नाही, एक पण कीर्तन सोडत नाही, एकही सप्ताह सोडत नाही. स्वभाव तर भलता एकदम विस्तवासारखा, काय कामाचं. म्हणून आपला स्वभाव बदलला पाहिजे. आपले जे दुर्गुण आहेत ते गेले पाहिजे. याच्याकडे लक्ष केंद्रित करून आपण ही पारमार्थिक वाटचाल करणं फार गरजेचं आहे. नाहीतर केवळ क्रियात्मक गोष्टीनं काहीही पदरात पडणार नाही. क्रियात्मक ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याने एवढं काही फारसा फायदा होणार नाही. त्याचं गणित लावणं फार गरजेचं आहे. कोणी असो, पुरुष असो, महिला असो, लेकरं असो, कोणी असो, त्यांनी ही गोष्ट केली पाहिजे. म्हणून या ठिकाणी ही जी संतांची कथा आहे, या कथेतून आपल्याला काय प्राप्त होतं याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कीर्तनातून आपल्याला काय भेटलेलं आहे याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि स्वतःचाच फक्त विचार करा. बाकी समाजाला सुधारण्यासाठी साधू संतांचं वाङ्मय आहे. आपण एक जण जर सुधारलो तर संपूर्ण जग सुधारलं असा त्याचा अर्थ होऊन जातो.
आपलं फक्त परिवर्तन घडतं का हे बघा. त्याच्यासाठी मनुष्याचा प्रयत्न असला पाहिजे. आणि अशी ही जी साधूची कथा आहे ती वाणीला विश्रांती देणारी, अंतःकरणाला विश्रांती देणारी आहे. ऐशे बोलिले देवे तेथ जीजी म्हणितले पांडवे, ऐक जेथ वाचा विसवे ते साधू कथा. मग ती साधू कथा सांगत असताना भगवान म्हणतात, महात्मा नस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्यम. महात्मा नस्तु मां पार्थ. हे पार्थ, हे ज्या महात्मा पुरुषांच्या ज्या कथा आहेत, हे महात्मा पुरुष कसे असतात तर दैवीं प्रकृतिमाश्रिता, ते दैवी प्रकृतीचे आश्रित त्यांचं जीवन असतं. दैवी संपत्तीचे जेवढे जेवढे गुण आहेत ते त्यांच्या हृदयस्थ असतात, त्यांच्या रोमरोमामध्ये ते गुण भिनलेले असतात. ते दैवी संपत्तीचे जे गुण आहेत ते तसे 36 गुणाचं वर्णन गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. अभयम सत्वसंशुद्धिर ज्ञानयोग व्यवस्थिती ही दानम दमश्य यज्ञस्य स्वाध्यायस्तपार्जवम अहिंसा समता तुष्टी. हे जे आलेलं आहे महाराज, हो, अहिंसा समता तेज क्षमा धृती शौच मद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदम दैवी मभिजातोषि भारत. त्याग शांतिरपैश्रुतम दया भूतेश्वलोलुप्तम मार्दो ह्रीरचापलम. अशा त्या 3 श्लोकामध्ये 26 गुण दैवी संपत्तीचे आलेले आहेत. आणि ती दैवी संपत्ती आपल्याला प्राप्त करून घ्यायची. लौकिकामधून जो मनुष्य एखादा संपत्तीवान होत असेल ते काही सुख देणारी संपत्ती नसते. एखादा मनुष्य कितीही मोठा होऊ द्या, टाटा बिर्ला इतकी जरी श्रीमंती माणसाकडे आली तरी तो पैसा जो आहे तो माणसाला सुख देईल असं काहीच नाही. पैसा आला की माणसाच्या उपाध्या वाढतात. उपाधीमध्ये सुख नाहीच आहे. आणि सुख असतं तर मग उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, आयशे मज करून ठेवा नारायणा समूळ वासना नुरवावे. मनुष्याच्या जीवनामध्ये पैसा वाढला म्हणजे तो उपाध्या वाढवत असतो. 1-2 कोटी रुपये जवळ असले का तो पैसा त्याला स्थिर बसू देत नाही. कुठेतरी प्लॉट घ्यायची डोक्यात बुद्धी येईल, कुठेतरी एखादा काहीतरी घर, एखादा बंगला, स्वतःचा बंगला असूनही दुसरा बांधण्याची इच्छा होईल. तो कशाला बांधला रे म्हणले, ते किरायानं द्यायचे. आणि मग पुढे काय झालं त्याचं तर म्हणले किरायेदार निघत नाही, आता केस टाकलेली म्हणे. हो, केस टाकलेली म्हणजे ज्या ज्या आपण उपाध्या वाढवतो त्या त्या उपाध्या आपल्याला दुःखाकडे नेतात. आणि पैसा हा उपाध्या वाढवायला लावतो, उपाध्या वाढवायला लावतो. म्हणून ही जी संपत्ती आहे ही संपत्ती तशी एवढी नाही पाहिजे. जास्त पैशावाला माणूस नाही व्हायला पाहिजे. पोटापुरते देगा विठ्ठला, आहे की नाही? मनाने करू. आमचे वडील एक वाक्य बोलायचे बघा, की माणसाच्या संसारामध्ये किती असायला पाहिजे. म्हणजे खाय प्यायला कमी पडू नये, सांभाळायची आटाट नसेल, असं ते म्हणायचे.
खाय प्यायपुरतं पाहिजे आणि जास्त सांभाळाची आटाट नसायला पाहिजे. म्हणजे माणसाच्या मागे डोक्यात तेच विचार असतात, इकडे काय झालं, तिकडे काय झालं, याचं काय झालं, त्याचं काय झालं. बरीचशी श्रीमंत लोक दिवस रात्र फोनवरच असतात आणि उपाध्या जितक्या वाढून ठेवलेल्या असतात की ते सारखं त्या फोनवर बोलत राहतात. समाधान कुठं झालं? आणि त्या पैशात जर समाधान असतं तर मग रावणाचं काहीतरी लिखाण आलं असतं ना, की माझी सुवर्णनगरी असल्यामुळे मी समाधानाला प्राप्त झालो, असं काहीतरी त्याचं लिखाण आपल्याला भेटलं असतं ना. दुःखी झाला तो रावण, फार दुःखी झाला. त्याचं कारणच असं आहे की माणसाला या प्रपंचामध्ये जे काही आहे ते किती असावं आणि त्याची आशा मनुष्याच्या जीवनामध्ये सुटली पाहिजे आणि आपण दैवी संपत्ती प्राप्त करून घेतली पाहिजे. दैवी संपत्ती ज्याच्याकडे आहे तो मनुष्य समाधानी असतो. बाह्यांगानं गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळाला गंध आहे, रामकृष्ण हरिनामाचा जप आहे, आपण स्नान झाल्यानंतर ज्ञानेश्वरीचं पठण करतो, 150 ओव्या वाचन करतो, एकनाथी भागवत आहे, जगद्गुरु तुकोबा यांचा गाथ आहे, प्रस्थानत्रयी आहे. या अमृताचं आपण रोज प्राशन केलं पाहिजे, कारण ते अमृतमय आहे. ये तो धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियः. तो धर्म्यामृत आहे. ज्याप्रमाणे नामामृत, कथामृत, चरणामृत, तसं हे धर्म्यामृत आहे. हे आपण रोज सेवन केलं पाहिजे, तरच आपली वृत्ती समाधानाला प्राप्त होईल. अन्यथा प्रपंचाच्या उपाधीमध्ये कोणीही समाधानी असू शकत नाही, कारण तिकडे ते नाहीच तर कसं भेटणार आहे सांगा तुम्ही. समाधानाचं लक्षण इकडे आहे, तेने सदा चित्ता कशानं? सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. पण झाले समाधान तुमचे देखिले चरण, नवल देखिले कृष्णरूपी बिंब, सावळी स्वयंभ कृष्ण मूर्ती हरीची, मन निवाले समाधान झाले. कृष्णरूपी वेधले मन माझे. म्हणजे समाधानाची आपल्याला गरज आहे, तर आपण ही दैवी संपत्ती संपादन केली पाहिजे. आणि हेच संतांचं चरित्र असतं. साधू चरित्र म्हणजे ते दैवी संपत्तीनं श्रीमंत आहेत. म्हणून बघा, अनेक साधू संत सुरुवातीला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार आहे असं त्यांना विशेषण लावतात. असं बघितलं तर जगद्गुरु तुकोबारांची जी प्रारंभी जी श्रीमंती होती ती राहिली नव्हती. त्यांनी सर्व काही असलेलं वैभव वाटून दिलं होतं गोरगरिबांना दुष्काळामध्ये. पण या अंगानं, सांसारिक अंगानं तेवढे ते श्रीमंत राहिले नव्हते. पण आजही अनेक साधू संत त्यांच्या मागे हे विशेषण लावतात की श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार आहे. त्याचं कारण काय? ते दैवी संपत्तीनं संपन्न असल्यामुळं तेच जगामध्ये खऱ्या अर्थानं श्रीमंत आहेत, तेच श्रीमंत आहेत. मग ही संपत्ती प्राप्त ज्यांच्याकडे आहे, ज्यांच्या रोमरोमामध्ये दैवी संपत्ती, अशा संतांचं चरित्र आपण श्रवण करावं. मला हा तुमचा उपक्रम फार आवडलेला आहे. गेल्या वर्षी पण इथे मी आलो आणि हे जे तुम्ही संतांची कथा श्रवण करतायत हा फार छान उपक्रम आहे. आपल्याकडे जे 2 संतांचं चरित्र माझ्याकडे आले, त्याच्यात की जे पहिले जे आहेत संत सूरदासजींचं चरित्र आपण सुरुवातीला बघणार आहोत. त्याच्यामध्ये संत सूरदासजी जे आहेत त्यांचं मूळ नाव तसं बिल्वमंगळ म्हणून आहे. तसं संत चरित्रामध्ये आणखी एक सूरदास नावाचे संत आहेत, पण त्यांचं ते वेगळं चरित्र आहे. पण आपण जे नेहमी श्रवण करतो त्यांचं मूळ नाव बिल्वमंगळ म्हणून आहे. यांचा जो जन्म आहे दक्षिण प्रदेश, कृष्णविना नदी जी आहे त्या तटावर, दक्षिण प्रदेशामध्ये कृष्णविना नदीच्या तटावर एक छोटंसं गाव होतं. त्या गावामध्ये एक रामदास नावाचे शुद्ध आचरण असलेले ब्राह्मण निवास करत होते. ब्रह्मकर्म करणारे, खान पान राहणं वगैरे सगळं शुद्ध अशा प्रकारचं त्यांचं होतं. ब्रह्मकर्म म्हणजे ब्राह्मी मुहूर्तावर उठावं, मंगल स्नान करावं, स्नान संध्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या. ब्राह्मणासाठी जे जे काही विधिविधान सांगितलेले आहेत त्याप्रमाणे त्यांचं वर्तन होतं. ब्राह्मी मुहूर्त कशाला म्हणतात? पहाटे 4 वाजता उठणं
हे ब्राह्मी मुहूर्त आहे. उत्तमो तारकोपेतो, संपूर्ण तारांगण आहेत गगनामध्ये, त्यावेळेला उठावं लागतं. म्हणजे 4 वाजता ती उत्तम अशा प्रकारची वेळ आहे, साधनेची वेळ आहे. शांतता असते, वृत्ती स्थिर असते आणि मन प्रफुल्लित असतं. म्हणून साधनाला वेळसुद्धा ताजी असली तर फार चांगलं असतं. साधना करायला ती ताजी वेळ असते, रात्रीची विश्रांती झालेली असते. विश्रांतीनं शरीर थोडं स्थिर होऊन जातं, कारण झोप पण शरीराला फार महत्त्वाची असते. आपल्या शरीरामध्ये जे सप्तधातू आहेत त्याची स्थिरता असते. पण जर झोप व्यवस्थित नाही झाली तर माणसाचं मनही तेवढं प्रफुल्लित राहत नाही. पण कमीत कमी 5 घंटे 6 घंटे झोप झाली पाहिजे. आणि जास्त जे घेतात ते आळशी लोक राहतात. काही काही फार झोपाळू असतात, फार झोपाळू असतात. किती काही वेळ झोपतात, 9 वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत, 11 वाजेपर्यंत किती काही वेळ झोपतात. अशा प्रकारचे ते झोपाळूच लोक आहेत. एक जण तर किराणा माल आणायला निघाला आणि रस्त्यात ठेच लागून पडला. तो म्हणलं पडलो ना तानिशा घ्या झोपून. असे काही झोपाळू लोक असतात, सारखे त्या झोपेमध्येच असतात. ते तसा तमोगुण आहे. झोप म्हणजे तशी तमोगुण आहे. तमस्त्व ज्ञानजं विद्धि मोहनम सर्वदेहिनाम प्रमादालस्य निद्राविस त्यांनी बध्नाती भारत. बरेच लोक इतके झोपाळू असतात. ते म्हणतात ब्रह्मायू होईजे मा निजेलियाचे असिजे, हे वाचून तुझे व्यसन नाही. ब्रह्मदेवा इतकं आयुष्य असावं आणि ते पूर्ण झोपेत गेलं तर चालेल, इतकी त्या झोपेविषयी त्यांना प्रेम असतं. एवढी नाही, 4-5 घंटे झोप असली म्हणजे शरीरातले सगळे धातू संतुलित राहतात. आणि मग सकाळी सकाळी लवकर उठून साधना जी केली जाते त्याचा फार आनंद असतो. हे जे रामदास नावाचे ब्राह्मण होते, हे भगवत भक्ती करणारे होते, पवित्र आचरण करणारे होते. आणि मग शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. त्यांना जे पुत्ररत्न झालं त्यांचंच नाव आहे बिल्वमंगळ. त्यांनाच आपण पुढे सूरदास म्हणू लागलो. त्याची थोडी आख्यायिका वेगळी आहे म्हणून त्यांचं नाव सूरदास पडलं. पण प्रारंभी मूळ नाव जे होतं ते बिल्वमंगल अशा प्रकारचं नाव होतं. आणि बाल्यावस्थेमध्ये वडील चांगले असल्यामुळे चांगले संस्काराने ते घडल्या गेले, धार्मिक संस्कार होते. कारण घरामध्ये आईवडील जर धार्मिक असतील तर लेकरही धार्मिक होतात. यद्यदाचरती श्रेष्ठस्तत्तदेवे तरोजनः सयत प्रमाणम कुर्ते लोकस्तदनुवर्तते. आई वडिलांवर फार मोठी जबाबदारी आहे. वडिलापेक्षाही आई ही फार सानिध्यात असते लेकराच्या. आईवर फार जबाबदारी आहे. आईनं जर चांगल्या गोष्टीचे धडे त्याला दिले तर लेकरू चांगलं होऊन जातं, चांगलं होऊन जातं. अशा प्रकारे आईवर खूप मोठी जबाबदारी आहे. वडिलावर पण खूप मोठी तशी जबाबदारी आहे की त्या लेकराला चांगले धडे दिले पाहिजे. ते घरातलं वातावरण वगैरे बघून लेकरं त्याप्रमाणे वर्तन करत असतात. मी एका ठिकाणी गेलो होतो, एका पाटलाने मला सांगितलं चला महाराज दूध घ्यायला. तर मी तिथे गेलो दूध घ्यायला. तर मग तिथे बसलो आम्ही. तर ते छोटंसं एक 3-4 वर्षाचा नातू होता त्यांचा. तर त्यांनी सांगितलं की जाय रे घरा आतमध्ये सांग महाराज आले दूध करायचं. तर त्यांनाच शिवी दिली त्या लेकराने. हो, आता ती मी इथं म्हणून दाखवत नाही. हो, पण शिव्या तुम्हाला थोड्याफार येतच असतील ना. एक शिवी दिली, हरसडली त्याला, जाय म्हणले मी नाही आणत, मी नाही सांगत असं म्हणून. आता शिवी दिल्यामुळं काय झालं, यांचा थोडा अपमान झाला. व एक तर छोटंसं लेकरू आणि ते भडकन शिवी देतं आणि माझ्यासमोर दिल्यामुळं जास्त. माणसाला कसं आहे, अपमान जो आहे ना असं घरातल्या घरात चालतो, पण बाहेर कोणाकडे झालं तर त्याला ते सहन होत नाही. तुम्ही बघा, चालता चालता खेळाच्या सालपटावरून माणूस घसरून पडला तर किती लागलं हे बघत नाही, कोणी पाहिलं का, त्याला त्याचं फार वाईट वाटतं. कोणासमोर अपमान होता कामा नये. मग ते रागवायला लागले, खूप रागवायला लागले, घरामध्ये आरडा करायला लागले. काय रे म्हणले, असं बोलतं म्हणले, काट्याला हान बरं, ते सांगायला लागलं. मग ते पाटलाची बायको बाहेर आली, म्हणले त्याला हाणू नका, तुमचेच उद्योग आहेत म्हणले. ते तुमचं तोंड तुम्ही चांगलं ठेवलं असतं तर ते कशाला शिकलं असतं. तुम्ही दिवसभरामध्ये, जास्त पुढं नको, तुम्ही दिवसभरामध्ये कितीतरी शिव्या देता आणि त्या लेकरावर ते संस्कार पडले, लेकराच्या तोंडातून ते येतं.
आता कशाला, आमचा स्वतःचाच अनुभव सांगतो. आमच्या घरामध्ये अखंड ग्रंथावलोकन वगैरे आम्ही करत असतो, तर छोटे आमचे नातू आहेत ते बघत राहतात की आपले आजोबा काय करतात, आपले वडील काय करतात, आपली आत्या काय करते, हे सगळं बघत राहतात. ते बघून बघून त्यांना ग्रंथांची रुची निर्माण झाली. आणि जो आमचा छोटासा नातू आहे तो आज येणार होता, पण ते शाळेत गेलेला आहे. तर एकनाथी भागवतामध्ये जे 1367 श्लोक आहेत, अवघड आहेत म्हणायला, ते पूर्ण त्याच्या कंठस्थ आहेत, पूर्ण पाठ आहेत. त्याचं कारणच ते आहे. हो, गीता ग्रंथ तर 4 वर्षाचा होता तेव्हापासून पाठ आहे. ते 700 श्लोक तो असा एखाद्या हरिपाठासारखा म्हणतो. त्याचं कारण काय आहे? घरामध्ये येता जाता दुसरं काहीच नाही ना, येता जाता काहीच नाही. एखादी अलमारी उघडली तर त्याच्यातही त्याला काय दिसणार आहे? ग्रंथच दिसतील. एखादी कुठं पिशवी असली ती खोलायला गेला त्याच्यात एखादा ग्रंथ निघाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे कुठेही गेलं तर तेच. मग ते असल्यामुळे त्याच्या मनावर आपोआप त्या गोष्टी बिंबत राहतात. म्हणजे कोणाला असं आश्चर्य वाटेल की एवढ्या छोट्याशा वयात एवढं कसं काय घडतं? त्याचं कारणच ते आहे. म्हणून घरामध्ये चांगले संस्कार असणं फार गरजेचं आहे. बाल्यावस्थेमध्ये त्या बिल्वमंगळावर फार चांगले संस्कार होते, म्हणजे धार्मिक वृत्ती होती, स्वभाव शांत होता, साधू संतांवर श्रद्धा होती. ज्या ज्याप्रमाणे आपले वडील करायचे त्या त्याप्रमाणे तेही साधू संतांचा सन्मान करणं, कधी राग नाही, काही नाही, शांती होती. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे दैवी संपत्ती होती बालपणामध्ये. पण नंतर काय झालं, काळाच्या ओघामध्ये मातृपितृ छत्र गेलं, म्हणजे आई वडील वारले. त्यांचे वारल्यामुळे थोडंसं आता ते पुढे काय, आता कोण संस्कार देणार, कोणी राहिलं नाही. बाहेरच्या याच्यात आले, बाहेरच्या हवेमध्ये फिरल्या गेले आणि तिथे मग कुसंगती लागली त्यांना. नारद भक्तिसूत्रामध्ये असं म्हटलेलं की दुस्संग सर्वथा त्याज्य. दुस्संग माणसाने कधीच करू नये. संतांच्या संगतीतच माणसाचं कल्याण होत असतं. स्वरदेव. संगत संतन की करे, संगत संतन की करे, संगत संतन की करे. जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले. संगत संतन की करे, संगत संतन की करे, संगत संतन की करे, संगत संतन की करे. उत्तम नरसिंह पाया प्राणी इसका हित कछु करले. सद्गुरु शरण जाके बाबा जन्म मरण दूर करले. सद्गुरु शरण जाके बाबा जन्म मरण दूर करले. संगत संतन की करे, संगत संतन की संगत संतन की करले, जन्म का सार्थक कशु करले. जीवनामध्ये संतांचा संग घडेल अशा प्रकारे आपण आपल्या लेकरांकडे लक्ष दिलं पाहिजे. कन्या असो पुत्र असो, कोणी असो. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा.
एक कडू आमच्या भक्तीनं रचलं. कुळी कन्यापुत्र होते जे नास्तिक, तयाचा हरिख वाटे यमा, असं तिनं केलं. ते तिने रचना करून ठेवली. तर ते थोडंसं आम्हाला हसू येतं तिच्या त्या रचनेचं. तर हे कन्या असो पुत्र असो, ती सात्विकता निर्माण होण्याकरता संतांची संगती पाहिजे. याला या बिल्वमंगळाला वाईट संगती लागली, ज्याला आपण म्हणतो टुकार काटते, ज्याला म्हणतो. असतात बिड्या ओढणं, तंबाखू खाणं, गुटखे खाणं, एकमेकाला शिवीगाळ करणं, चोऱ्या करणं, अशा प्रकारची कुसंगती लागली. त्याच्यामुळे त्याचा आहार बिघडला, सगळं बिघडून गेलं. तमोगुणी आहार करू लागला. ब्राह्मण असून सुद्धा मांसाहार करणं, मद्यपान करणं, संगतीचे फार दुष्परिणाम होतात. म्हणून बघा तुम्ही शाळेत वगैरे लेकर गेले तर कोणत्या मुलांची संगती आहे त्याच्यावर ते बिघडत चालतात. थोडेसे अंगात शक्ती येऊन जाते, तारुण्य येऊन जातं. आईवडिलाचं ऐकत नाही, अशी त्यांची स्थिती होऊन जाते. मग हा काही ते याला तर आईवडीलच राहिले नव्हते, असं अंकुश म्हणून कोणाचा राहिला नव्हता. म्हणून आहार बिघडला, विचार बिघडले, संगत बिघडली. आणि चिंतामणी नावाची जी वेश्या होती, त्या वेश्येचा त्याला संग जडला. त्याच्यामुळं शरीराचा ऱ्हास झाला, धन गेलं, कुल गेलं, मान गेलं, मर्यादा या सगळ्या संपून गेल्या वाईट संगतीमुळे. हे तुम्ही श्रीमद भागवत ग्रंथामध्ये ही धुंदुकारीची जी कथा आपण ऐकत असतो, हा जो धुंदुकारी आहे हे अशाच प्रकारचा होता. यालासुद्धा वेश्येचा संग जडला आणि त्याच्यामुळं खाणं पिणं, आईवडिलांना त्रास देणं, मारणं, अशा प्रकारचा छंद त्याला जडून गेला. महाराज सगळं कुठल्या प्रकारचं राहिलं नाही. काय ब्राह्मणत्व राहिलं सांगा तुम्ही? काही राहिलं नाही. आणि वेश्या कशी असते? धन आहे तोपर्यंत वेश्या आहे. जैसा वेश्या भोगी कवडा वेचे, मग दारही चेपून येते याचे, तैसे लाजिरवाणी दीक्षितांचे काय सांगू. पैसा आहे तोपर्यंत ती पुढे पुढे करणार आहे. एकदा पैसा संपला की ती दारच सुद्धा त्याला उभं करत नाही, असं ते आहे. पण ते अत्यंत घाणेरडी सवय लागल्यामुळं त्याच्यामुळे शरीरावरचं तेज गेलं. पर स्त्रीमुळं शरीरावर तेज पण माणसाचं राहत नाही. चेहऱ्यावरचं तेज निघून गेलं, धन निघून गेलं आणि सगळ्या लोकाला मान गावात कळाल्यामुळे त्याचा मान राहिला नाही आणि पवित्र कुलातून भ्रष्ट झाला, पतन झालं. आता कोण त्याला म्हणणार आहे ब्राह्मण? लोक म्हणतील आहे म्हणे तो मुलगा ब्राह्मणाचा, पण काय चवाचा राहिला? काही राहिलं नाही म्हणले त्याच्यात. एकदम बिघडून गेला, म्हणजे सगळंच गेलं. म्हणून कॅरेक्टर इज गॉन, ऑल थिंग इज लॉस असं म्हटलेलं की माणसाचं चरित्र खराब झालं की सगळंच गेलं. त्याच्या जीवनामध्ये सगळंचे सगळं बिघडून गेलं काम. कशाचाही प्रकारचा त्याला मान सन्मान वगैरे राहिला नाही. आणि आईवडील गेले म्हणजे वडिलांचं श्राद्ध होतं, वर्षश्राद्ध करायचं, तर मग ब्राह्मणाला बोलवलं. आता ते दक्षिणेच्या लालसेनं आले ते, नाही तर तिथं काही तसं पिंडदान वगैरे करायची काही गरज राहिली नव्हती. तो मुलगा तितका घाणेरडा झाला होता. मग ते आले, ते दक्षिणेच्यामुळं ते आले, ते सगळं पिंडदान वगैरे केलं, पण त्या पूजेत त्याचं लक्ष नाही, काही नाही. नदीच्या पलीकडे ती वेश्या राहत होती, चिंतामणी वेश्या. सगळ्या मनामध्ये त्याचं तेच चिंतन की पिंडाची पूजा कधी संपते आणि कधी ब्राह्मणाला दक्षिणा देऊन घरातून काढून टाकू आणि कधी तिला भेटायला जाऊ, एवढंच त्याच्या मनात होतं. म्हणून त्या श्राद्धाच्या त्या पूजेतसुद्धा त्याचं लक्ष नव्हतं, दुर्लक्ष. शेवटी कसेबसे त्याने 4-5 वाजेपर्यंत सगळ्यांना काढून दिलं आणि निघाला तर इतका मुसळधार पाऊस होता, कडकड कडकड विजा वाजत होत्या, अंधार पडण्याची वेळ झाली होती, तरी पण त्याला भान नाही. त्याचं कारणच असं आहे महाराज, कामातुरा नरा न भयम न लज्जा, अशी स्थिती झाली होती. त्याला इकडचं काहीच ओढा राहिला नव्हता की आपल्या वडिलांचं श्राद्ध आहे. काही घरातल्या लोकांनी कोणी एखाद्याने सांगितलं असेल आजूबाजूच्या लोकांनी की तू असं आज फार महत्त्वाचा दिवस आहे, तू असं तिकडे जाऊ नको, पण त्याने कोणाचंही ऐकलं नाही आणि निघाला महाराज. तिकडे गेल्यानंतर आता दुथडी नदी वाहून चालली होती. तिथं जे मोठमोठ्यानं गर्जना होत होत्या, वारं सुटलं होतं, सगळं
एक भयभीत वातावरण निर्माण झालं. पण याला कशाचंच भय नाही. आणि त्या नावाड्याला त्याने विचारलं, मला पलीकडे नेऊन सोडतो का? पलीकडच्या तीरावर तिचं घर होतं त्या वेश्येचं. तर तो नावाड्या म्हणला, आम्ही सगळ्या नावं आमच्या याला बांधल्यात म्हणे, झाडाला. इतक्या वाऱ्यात आणि याच्यात नावं काढीत नाही म्हणे, उलटेल ना नाव, काय मरायचं काय म्हणले आम्हाला, आम्ही नाही काढत. तरी पण तो तिथंच उभा. त्याला ते दिसलं नाही, एक प्रेत असं वाहत येत होतं. त्याला वाटलं काहीतरी ताफाच आहे, त्याच्यावरच बसला आणि त्या प्रेतावरून तिकडे गेला. त्याला हेही कळालं नाही की आपण कशावर बसून आलो. म्हणजे इतका मदांध झाला होता तो. अशा प्रकारची स्थिती झाली. तिथे गेल्यानंतर पाऊस जोराचा असल्यामुळे त्या वेश्येच्या दरवाजावर आवाज द्यायला लागला, तरी ती काही आवाज ऐकू नाही गेलं तिला. मग विजा कडकड करत होत्या. त्या विजाच्या प्रकाशामध्ये काहीतरी खिडकीमध्ये असा एक दोरी दिसली त्याला, आणि त्याला पकडून आतमध्ये निघून गेला तिच्या घरामध्ये. अंगावर कपडा नाही, काही नाही, अशी स्थिती झाली. गेला तर मग तिनं पाहिलं, तिनं धिक्कार दिला. म्हणले, अहो इतक्या रात्री काही याची आवश्यकता होती का? वडिलांचं पिंडदान होतं, व्यवस्थित कार्य करायला पाहिजे होतं, पण तो एकदम बेफान झालेला होता. निर्लज्जम अवस्था ती झाली होती. पण तुम्ही इकडे इतक्या याच्यामध्ये नाव तुम्हाला भेटलीच कशी? सगळ्या होडगे तर झाडाला बांधून टाकतात हे लोक, तुम्ही कोणत्या नावावर बसले? तर म्हणे तू पाठवली होती ते हे तारू पाठवला होता म्हणे. ते एवढं असतं ना, ते त्याला काय म्हणतात, ते भ्यायासारखं असतं, ते ताफा पाठवला त्याच्यावर बसून. म्हणजे मी कशाला पाठवलं? ते हातामध्ये कंदील वगैरे घेतले, येऊन पाहिलं, नदी काही फार लांब नव्हती, तर ते प्रेत, मेलेलं प्रेत होतं. म्हणजे घरात कसे आले ते पाहिलं, ते काळा जहर असा नाग होता तो लटकलेला. ते असं तिकडे वेटोळे देऊन लंबकलेलं, त्याला धरून आतमध्ये. म्हणजे काहीच कुठल्या प्रकारचं भान नाही. तिनं सांगितलं, थोडी तरी तुम्हाला लाज असायला पाहिजे. ह्या नासक्या कुचक्या शरीराच्यासाठी तुम्ही इतकं कशाचं तुम्हाला भान नाही. आणि तुम्ही जर भगवंतासाठी हे जर केलं, परमात्म्यासाठी जर एवढा त्याग तुमच्या मनात असला, एवढं प्रेम जर तुम्ही भगवंतावर केलं, तर तुम्हाला भगवान दर्शन देतील, तुमचं कल्याण होईल. ही गोष्ट सोडून द्या म्हणले. हे कितीक दिवसाचं असतं हे सौंदर्य तारुण्य वगैरे, कितीक दिवसाचं असतं? जो बन धन पाहुणा दिनचारा, 4 दिवसाचा हा पाहुणा असतो. तारुण्य किती दिवसाचं असतं माणसाचं सांगा तुम्ही? हळूहळू माणसाचे पांढरे केस व्हायला लागतात, सुरू होऊन जातात. सुरुवातीला पांढरा केस दिसला तर आवडत नाही माणसाला, तेवढा कट करून टाकतो. पण संख्या वाढायला लागल्यावर सुरुवातीला 1-2 माणसं काटू शकतो, पण जरा संख्या वाढायला लागली का मग ते आहे आपलं काळं हेअर डाय आहे की नाही, ते आता डाय लावायचं. मग तर हे जे आहे हे तारुण्य असतंच किती दिवसाचं. तुम्ही भगवंतासाठी एवढं जर केलं असतं तर भगवान तुम्हाला प्रसन्न झाले असते. ते वैराग्य निर्माण झालं. काही त्याचं मागची लहानपणाची पुण्याई, वाडवडिलांची पुण्याई, त्या बिल्वमंगळाला वैराग्य निर्माण झालं. तिनं त्या वेश्येचे पाय धरले, तिलाच गुरु मानलं. म्हणले झालं, म्हणले माझं काम झालं. आणि मग तिथून निघाले. भगवान परमात्म्याच्या दर्शनाची लालसा निर्माण झाली. कोई कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो रे प्रभु आवन की, आवन की मन भावन की, आवन की मन भावन की, कोई कहियो रे प्रभु आवन
श्रावण महिन्यामध्ये ज्याप्रमाणे नदीला पूर येते त्याप्रमाणे प्रेमाश्रू गळू लागले आणि आता हा सगळा जो चित्तातला घालेला भाव होता तो निघून गेला. अंतःकरणामध्ये प्रभुदर्शनाची लालसा निर्माण झाली. अखिया हरि दर्शन की प्यासी, अखिया हरि दर्शन की प्यासी, अखिया हरि दर्शन की प्यासी, अखिया हरि दर्शन की प्यासी। देखो चाहत कमल नयन को, देखो चाहत कमल नयन को, निस दिन रहता उदासी, हरि दर्शन की प्यासी, अखिया हरि दर्शन की प्यासी, अखिया हरि दर्शन की प्यासी। सूरदास प्रभु कदर मिलोगे, सूरदास प्रभु कबर मिलोगे, सूरदास प्रभु कबर मिलोगे। मैले हो कदमत काशी, हरि दर्शन की प्यासी, अखिया हरि दर्शन की प्यासी, अखिया हरि दर्शन की, हरि दर्शन की, हरि दर्शन की प्यासी। अखिया हरिदर्शन की प्यासी. भगवत दर्शनाची जीवनामध्ये लालसा निर्माण झाली की परमात्मा मला केव्हा दर्शन देते. अशा स्थितीमध्ये ते प्रभुचिंतन करत करत निघालेले आहेत. एका गावामध्ये एक विवाहित स्त्री अत्यंत सुंदर होती. पाणवठ्यावर पाणी भरताना त्यांनी तिला पाहिले आणि पुन्हा मागचे संस्कार त्यांचे जागे. फार कठीण असतं मानव. वैराग्य निर्माण झालं म्हणजे पुन्हा मागचा एखादा संस्कार कधी जागा होईल हे काही सांगता येत नाही. घोडे चोरणारा एक माणूस होता. घोडे चोरणार त्यांनी कीर्तनात ऐकलं चोऱ्या करू नये म्हणून घोडे चोरणं सोडून दिलं. एकदा सासूरवाडीला गेला होता तर उन्हाळ्याचे दिवस होते. बाहेर त्याला बाग टाकून त्याच्यावर तो झोपला. समोर कोणाचे तरी असे 2-4 घोडे बांधलेले होते. रात्री 12-1 वाजता एक जण चोर आला तिथे घोडे चोरणारा आणि त्या दोरी लावून अशी लावून त्या घोड्याला ओढायला लागला. घोडं काही त्याच्याकडून ओढले नाही. यानं खून बघितलं. हा मला अरे घोडे चोरायची पद्धत अशी नाही राहत. तुला जर घोडं चोरायचं असलं त्याला हे टाकले लगाम वगैरे टाक आणि हे म्हणजे मैदानात त्याला मार टाक म्हणजे असं केलं की ते निघतं म्हणजे बरोबर. असं दोरीनं ओढलं तर ते कधी चोरेल म्हणजे स्वतः चोरी सोडली पण संस्कार लागेल. मागच्या काही गोष्टी ज्या असतात त्याला ओळखता निघत नाही. अशा गोष्टी असतात. म्हणून यांचे ते मागचे पुन्हा संस्कार ते सुंदर स्त्री बघितली आणि तिच्या चेहऱ्याकडून निहाळून बघू लागले. काही तिथून काही दृष्टी बाजूला व्हायला तयार नाही आणि एवढंच करून थांबले नाही तर ती पाणी गुंजी निघाली तिच्या मागे जायला. ती थोडी मनात घाबरली. हा नवखा माणूस आहे. एक तर बराच वेळ माझ्याकडे बघितलं पुन्हा आता माझ्या मागे येते. थोडी घाबरली म्हणजे काय करावं. ती पटपट घरात गेली. घरात गेल्यानंतर हे तिच्या घराजवळ उभी राहिली. नेमका तिचा नवरा बाहेर आला.
त्याला वाटलं काही भिक्षुक आहे बुवा, काही पाहिजे असेल. म्हणजे बाबा काय पाहिजे तुम्हाला, काही जेवण करायचं का? सात्विक होता तो माणूस. काही पैशाची गरज आहे काय, काही कपड्याची गरज आहे का? काही गरज नाही म्हणले. जी आत्ता गेली घरामध्ये ती कोण होती म्हणजे माझी पत्नी. तिला बघायचंय म्हणजे. म्हणजे बघा काही मन कुठल्या प्रकारचं लागणे काय नाही, पण तो माणूस सात्विक होता. त्याला असं वाटतं त्याच्या मनात फक्त एकच इच्छा आहे, तिला डोळे घेऊन यांचं बघायचं. तो मला काय असं 2 मिनिट थांबा मी बोलवतो. आतमध्ये गेला म्हणजे कोणतरी माणूस आहे तो तुला बघण्याची त्याला इच्छा आहे. नको म्हणजे मी नाही येणार, त्याची दृष्टी काही बरोबर नाही. असू दे, तुला काय बोलणार, फक्त बघायचंय म्हणजे काही बोलणार तर नाहीच ना. त्याची लालसा आहे म्हणजे मनामध्ये इच्छा आहे, बघू दे म्हणजे त्याच्यात काय फरक पडणार. मग ती पतीच्या आज्ञेने ती बाहेर येऊ लागली. तेवढ्या त्यांना मागचं ते वैराग्य जागृत झालं. काय आले आपण परत फसलो. पण बाजूला एक बेलाचं झाड होतं, त्याचे काटे तोडले त्यांनी दोन्ही, आणि ते दोन्ही काट्याने आपले डोळे फोडून आत्मसुखाच्या गोडिया विटे लोका सका विषया दयांच्या काही विषया. आणि स्वतःचे डोळे फोडले, रक्तप्रवाह अवस्था निर्माण झाली. एक पती पत्नी घाबरून गेले. म्हणजे हा काय प्रकार, यांनी असं का केलं, म्हणजे बाबा असं का केलं. काय नाही ते दुःखी झाले ते डोळे फुटल्यामुळे. कसं बघा आपल्याला दवाखान्यात गेले, काय केलं असेल मलमपट्टी वगैरे करून घेतली. पण नंतर ते अधोपरी अंध झाले ना. जन्मांध माणसाला एवढं आवड जाते, पण अधोपरी जर अंधत्व आलं तर त्यांचं जीवन फार आवड जातं. मध्ये चांगले झाले ते आडवून पुढे पडायला लागले. काही त्यांना व्यवस्थित रस्त्यात चालता येणार, काही होणार, पुढे धडक बसायची, काय व्हायची. आणि भगवत दर्शनाची लालसा मनामध्ये होती. आणि ते माझ्याकडे अशा प्रकारचं हे दृश्य परत करून माझं मन मोहित झालं. म्हणून त्याने म्हणजे आता इथून पुढं असं होऊ नये म्हणून डोळेच फोडून टाकले. आता मग परमात्म्याला त्या ठिकाणी असं वाटतं की माझा भक्त आहे आणि आता याला दिसत नाही, अडकवू लागला. पण भगवान त्या ठिकाणी बालरूप घेऊन आले स्वतः आणि त्यांचा हात धरलेला आहे आणि सांगितलं तुम्ही कुठल्याही प्रकारचं घालू नका, जेवण करा. भगवान त्यांना जेव घालू लागले. काही गोड मिठाया वगैरे आणून त्यांना खाऊ घालू लागले. भगवान आणि परत मग परमात्मा रोज यायचे. म्हणजे बाबा तुम्ही चिंता करू नका, तुमच्या दुपारी ज्या जेवणाची वेळ होईल मी इथे जवळच असतो, मी तुम्हाला रोज आनंद जेव घालत जाईल. तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही भजन करत जा. भगवान बाल रूपाने यायचे, रोज त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी खाऊ घालायचे. आणि मग यांना असं वाटलं की 2 स्त्रियांच्या मोहातून आपण सुटलो, आता या बालकाच्या मोहात गुताच्या मागे, बालकाच्या मोहात गुतण्याचा अंदाज आहे असं त्यांना वाटायला लागलं. की नको, हा मोह बरोबर नाही. पण मोह सकल व्याधीनं करत मुला. मोह मोह सकल व्याधीनं कर मूला, तिन ते कुणी उपजय बहुला. मोह हा सगळ्या व्याधीचा मूल आहे. आणि आपण या लेकराच्या मोहात पडलेलो आहे असं त्यांना वाटायला लागलं. तेवढ्यात भगवान अंतर्यामी त्यांनी ओळखून घेतलं. म्हणजे बाबा काय विचार करतात, कसला विचार येतो म्हणजे डोक्यामध्ये. चला वृंदावनाला मी तुम्हाला घेऊन जातो. चलमन वृंदावन की वृंदावनाला तू कसा दिसशील रे, मला दिसत नाही काही नाही. म्हणजे काठी घेऊ म्हणले, तुम्ही फक्त काठी धरायची, अशी आडवी काठी. मी पुढे धरतो, मी पुढे चालतो, तू माझ्या मागे चालायचं, काही चिंता करू नका. यांना ते भगवत दर्शनाची लालसा होती. आणि मग भगवंताने त्यांना वृंदावनामध्ये बघा भगवान कसे कसे भक्ताकरता कामं करतो. सूरदाजींना भगवान वृंदावनामध्ये घेऊन आले. वृंदावनामध्ये सुद्धा जेवण खाऊन वगैरे भगवान देत होते. सूरदाजींना वाटलं एवढं छोटंसं लेकरू आहे, कोण असेल बरं. म्हणजे काय रे तू इतकी माझी सेवा करतोय, रोज जेवण खातोय, तुझं नाव काय आहे. म्हणजे माझं नाव, अहो माझं नाव मला सांगता येत नाही. जो कोणी ज्या नावानं मला हाका मारतो तेच माझं नाव आहे. जो कोणी कोणत्याही नावाने मला हाका मारली, कोणी कोणतेही म्हणा, गोविंद म्हणा, माधव म्हणा, विठ्ठल म्हणा,
मोहन म्हणा, सगळे माझ्या मला मी त्याला ओढ देत असतो. आणि जो कोणी माझ्याशी ज्याप्रमाणे वागत असतो त्याप्रमाणे मी त्याच्याशी वागत असतो. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजामि मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. ये रवी तरी पाही तो जैसे माझ्या ठाई, जसा तो माझ्या ठाई असेल त्याप्रमाणे मी त्याच्यासाठी राहत असतो असं त्या लेकरांना सांगितलं. विशेष करून माझा जो व्यवसाय तो माझा गाई राखणचा. तीर्थ गण बन गाव चरावत कहे तू गया बंधू लकरी लेले हा. माझ्या गाई राखण्याचा व्यवसाय. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आता सूरदाजींना असं वाटलं एकदा आपण याला पकडूच म्हणजे त्या बाळा अंतर फटवत कसं तरी आपण थोडं काठीला असा असा करत पकडला, हात पकडला गेला. जसा हात पकडला तसं पूर्ण अंगामध्ये काही वीज संपल्याचं चालणं झालं आणि कृष्ण दर्शन घेतलं. भगवंताने दर्शन दिलं. दर्शन झाल्यानंतर खूप त्यांना आनंद झाला, खूप समाधान झालं आणि मनाला शांती प्राप्त झाली. अशा प्रकारचं त्यांचं होतं. ते म्हणतात की खरोखरच मी याच्यासाठी जे सगळं मी करत होतो. बरोबर होते बहुत दिवस आर्त मागवी होते बहुत दिवसार्थ वाढविले ते आधी अकस्मात कळदेव आले. दृष्टी श्रीहरीची देखील पावले घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले. जे काही मी जन्म घेतले असतील मागे त्या सगळ्या जन्माचं सार्थक झालं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील. धन्य हे आनंदाची सापडली वेळ तेने संत सत्तेने भेटली कृपा. त्यांनी केलेला भक्तीचा उपमान दृष्टी दाखविला यशोदेचा मार्ग. आज माझं जीवन धन्य धन्य झालं. भगवत दर्शनानं धन्य झालं जीवन. ते काही भगवंताचा हात सोडायला तयार नाही. सोडा बाबा मी इतकं तुमचं सगळं तुम्हाला जेवण दिलं इथपर्यंत म्हणजे तुम्हीच मला पकडून घेऊ म्हणजे उपकार तर गेले तुम्ही ऐसे वा रे वा. आपल्याकडे काहीतरी म्हण नाही. एखाद्याने क्यू केली तर काय घेईल काय क्यू केली तर जीव. मी तुमचं सगळं करायला गेलो तुम्हीच मला पकडून ठेवलं. सोडा कोण आहे मला सांग म्हणजे मी त्याच्याशिवाय सोडणार नाही. भगवंताने तिला हातानं झालं. निसटल्यानंतर या ठिकाणी सांगतायत की हस्तमुख शिक्षिप्तया तुळसी बलात् कृष्ण किमुद्भवं भूतं हृदयाने निर्याशी कोशं कनयामि. म्हणजे अरे तू माझ्या हाताला झटका देऊन गेला. मी थोडा कमजोर आहे. माझ्यात तेवढी शक्ती नाही. हस्तमुख शिक्षिप्तया तुळसी बलात् कृष्ण किमुद्भवं. हृदय या ठिकाणी हात छुड़ाए जात हो निबल जान कर मोही. हृदय विषय जात पाहू सबल जान. जरी हात सोडून तू माझा तू निघून घेत असला तर त्याला खरा मी तुला तेव्हा मर्द म्हणेल तू माझ्या हृदयातून जाऊन जा. त्याला मी खरा मर्द म्हणेल. हृदयाने निर्यासी पौरुषम गणयामी. तर खरा पुरुषार्थी समजेल.
असं हृदयस्थ भगवंताला त्यांनी साठवलं होतं. त्यामुळं भगवान त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्यांच्या डोळ्यावर हात ठेवले, त्यांना दृष्टी आली. भगवान आणि भक्ताला कडकडून आलिंगन देतात. भगवान म्हणतात दोवरी दोन्ही भुजा घेऊन आलिंगावया लागून तयाचे तया संघाचे सुरवाळे मग विदेहा दे धरणीकडे किंबहुना आवडी भगवान आलिंगन देतात. त्या आलिंगनाचा महिमा काय वर्णन करावा हे शब्दात सांगण्यासारखं नाही. हृदय एक झाले हे हृदयचे ते हृदय झाले. ज्याप्रमाणे अर्जुनाला भगवान आलिंगन देतात, या 18व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आले आहे. मग सावळा सकंकन मग सावळा सकंकन बाहू पसरोनी दक्षिण. या ठिकाणी भगवान कडकडून जसं अर्जुनाला आलिंगन देतात त्याप्रमाणे सुदाजींना आलिंगन दिलेलं आहे. देवाधिकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली, पुष्पांचा वर्षाव झाला आणि परमात्म्याची लीला आगळी वेगळी. त्या ठिकाणी भगवंताने आपल्या योग शक्तीनं ती चिंतामणी नावाची जी वेश्या होती, त्यांची जी धर्मपत्नी होती, त्यांना पण तिथे आणलेलं आहे. त्यांनाही भगवंताने बुद्धी देऊन त्या तिथे आल्या असतील किंवा परमात्म्याने आपल्या अलौकिक शक्तीनं त्यांना आणलं. भगवान त्यांना पण दर्शन देतो. तुम्हाला असं वाटतं ही वेश्या कुठील व्यवसाय करणार, तिला भगवंताने कसं काय दर्शन दिलं? ती कुठील व्यवसाय करणार, पण ती यांची गुरु ठरली ना, गुरु ठरली ना, तिच्यामुळे ते हे काम झालं. मग कोण आपल्याला काय सांगतं त्याच्यावर अवलंबून असतं ना. एखादा जरी समजा वाईट पुरुषाला एखादी चांगली गोष्ट जर आपल्याला शिकवत असेल तर आपण त्याच्याकडून घ्यायला पाहिजे. म्हणून उपदेश तो भलत्या आधी झाला चित्ती धरावा असं तुकोबा आहे. उपदेश करणारा कोण आहे याच्यापेक्षा त्याने काय आपल्याला सांगितलेलं आहे. चांगली गोष्ट असेल तर जीवनामध्ये घ्यायला पाहिजे. म्हणून केवळ त्याला सन्मार्गाला लावल्यामुळं भगवत दर्शनाची ती अधिकारी नाही. त्यांची जी धर्मपत्नी होती तिला पण भगवंतांना दर्शन दिलेलं आहे. आणि शेवटी सूरदासजी अंतकाळाच्या वेळेला गोलोक धामाला गेलेले आहेत. बोलो संत श्री सूरदास महाराज की जय असे सूरदासजींचे चरित्र थोडक्यात सांगितलेले. थोडंसं आपण संत कबीरांचं वर्णन करणार आहोत. आज मी फक्त 4 वाजेपर्यंत तिथे थांबणार आहे. थोडंसं लग्नाचं कार्य आहे तिथे जायचं. या ठिकाणी सूरदासजींच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तसं संत जीवन हे अत्यंत उज्ज्वलच असतं. कशा कशा जीवनामध्ये त्यांच्या घटना घडतात आणि कशा कशा प्रकारचे उच्च स्थितीला लागतात. की जी भागवतामध्ये पिंगला वेश्येचं वर्णन आहे, तिला सुद्धा वैराग्य निर्माण झालं, ती सुद्धा भगवत दर्शनाची अधिकारी नाही. अशानाम परम दुःखम नैराश्यम परम सुखम यथा संचित्यकांता अशा सुखम सुस्वाप पिंगला असं भगवतात तिचं वर्णन. भगवंतानं तिचं नाव घेतलेलं आहे अशी ती भाग्यवान ठरली. म्हणून सुरुवातीचं जे जीवन असतं ते एखाद्याला वाईट जरी असलं तरी काय आपल्याला टर्निंग पॉईंट भेटेल, कधी माणसाचं कल्याण होईल, कोणतं पुण्य माणसाला उदयाला येईल हे सांगता येतं. वाल्याचं पळ्यासारखा सुद्धा वाल्मिक कृषी करणार. वाल्या पळ्या काही सामान्य पात्र करणार एवढं पाप आपण करू शकत नाही. त्यानं किती लोकांना मारलं होतं, किती हत्या झाल्या होत्या. त्याच्याकडे फक्त ब्राह्मणाचा हिशोब होता. शाळेतला हिसकावून घ्यायचं रांगणात टाकायचं तर मोठे मोठे 7 रांगण भरले होते. चांगले आचरणयुक्त ब्राह्मण त्यांनी इतके मारले होते. मग तेली, तांबोळी, काळी, केळी अशी इतर जातीचे 18 पगार जातीचे लोक किती मारले असतील त्याचं काही गणित आहे. व्यापारी भाषेत बोलायचं असं तो होलसेल पात्र होता. एखाद्याचा होलसेल धंदा तसा तो होता तो वाल्या. पण तुम्ही बघा ना, अत्यंत डाकू असलेला पण तो ऋषी झाला ना. म्हणजे काय माणसाच्या जीवनामध्ये कलटी होईल काही सांगता येत. नारद महर्षीने भेटावं काय आणि त्याच्या जीवनाचा उदय काय आणि काय फार मोठी साधना केली असं काही नाही. काही मोठे मोठे यज्ञ केले का मोठे मोठे सप्ताह केले त्याने का वाऱ्या केल्या काहीच नाही. तशा साधनेचा काही उल्लेख नाही.
जसं आपण म्हणतो ना, वेद यज्ञ घेणे दान क्रिया, यज्ञ नाही, दान नाही, काही नाही केलं जीवनामध्ये, कुठलीच साधना होती, फक्त एकच राम, एक आधार राम गुणगान, बस रामच फक्त म्हटलं तरी त्याला राम म्हणता येतो, त्याला फक्त मारा म्हणता येतो, मारा त्याला राम पण म्हणता येतो. आणि ते संस्कारात एवढे पडले होते तोंडात, त्याचा शब्द सुद्धा उच्चारता येतो, पण मारा म्हणता रामा झाला. उलटा नाम जपत जग जाना, बालमिक भय ब्रह्म समान. एवढा मोठा तो झाला. म्हणून सत्संगाचा हा फार मोठा महिमा आहे की काय जीवनामध्ये कलंकी होईल काही सांगता येत नाही. संत कबीरांचं चरित्र आपण 10-20 मिनिटं आपले राहिले तेवढ्यामध्ये आपण सांगू आणि सेवेला पूर्ण करू. संत कबीर, ज्याप्रमाणे यांचं नाव आपण रोज काकडा भजनामध्ये उच्चार करतो, कबीर मोमीन मुसलमान सेना हवीजान विष्णू. पण संत एक असं तत्व आहे महाराज, तिथं जातीचा संबंध नाही, जातीचा संबंध हे फक्त आता ज्या कुलात जन्माला आले तेवढ्या पुरतं ते उल्लेख करावं. तसं चुरदाची ब्राह्मण कुलात जन्माला आले होते म्हणून ब्राह्मण म्हणायचं, त्याप्रमाणे जातीचा असायचं. जाती व्यक्तीपडे बिंदुले जेव्हा भावे होते मद मिळाले, जैसे लवकर घातले सादरा नाही, तसा जातीशी संबंध तसा नसतोच संतांचा. जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान. जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान. मोल करो तलवार की, पड़ी रहे न दो ज्ञान. कबीरा पड़ी रहे न दो ज्ञान. जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान. जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान. मोल करो तलवार की, पड़ी रहे न दो ज्ञान. कबीरा पड़ी रहे न दो ज्ञान. सद्गुरु कबीर महाराज की जय. जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान. मोल करो तलवार का, पडी रहे दो म्यान. ते म्यान सारखा तो विषय आहे कोणत्या जातीतले. काही ठिकाणी सप्तात काही लोक म्हणतात आमच्या जातीचा महाराज भाऊ. ते काही सत्य करणारे लोक आहेत. जातीचा काय संबंध असतो? जातीचा इथे विषय नाही, फक्त दिग्दर्शक म्हणून आपण थोडंसं दिग्दर्शन म्हणून बोलावं लागतं. तुम्हाला मी सांगतो, आता बघा ही होळी आपण पेटतो, याच्यामध्ये सगळ्या जातीचे लाकडं असतात. लिंबाचे असतात, बाभळीचे असतात, शेवळे आहेत, काही अजून वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत, पिंपळाचं असेल, कशाचं असेल, वडाचं लाकूड असेल. पण हे त्या झाडाच्या ज्या जातीच्या भेदाच्या ज्या गोष्टी आहेत ते कुठपर्यंत, जोपर्यंत ते वेगवेगळे लाकडं आहेत तोपर्यंत आपण सांगू शकतो हे लिंबाचं लाकूड, हे वडाचं लाकूड, हे पिंपळाचं, हे सांगू शकतो. पण होळी पेटल्यानंतर एकदा त्याचा पूर्ण जाळ झाला असता मग कोणी म्हणू शकतं का किंवा हे जे थोडा पिवळसर रंगाचा जाळ आहे ना तो खायलाच नाही, इकडं थोडा निळ्या रंगाचा तो वणक्याचा तो जाळ आहे, काहीच नाही, अग्निरूप होऊन जातं ते. तसं जाती व्यक्ती पळे बिंदुले जेव्हा भावे होती मद मिळाले, तैसे लवण कल घातले सागरा माती. तवची पूर्व पश्चिमेची यावे, तवची नदा नदीची नावे, जाऊन येतील आगवे समुद्राला. समुद्रात येऊन मिळत नाही तोपर्यंत नद्यांचे नाव आहे. गंगा सिंधू सरस्वती
तोपर्यंत वेगवेगळ्या नद्याचे नाव समुद्राला मिळालं समुद्र होत. त्याप्रमाणे हे जातीचं फक्त तुम्हाला दिग्दर्शन करावं लागतं. पण जातीत जे फसलेले लोक आहेत त्यांना संत कळाला नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून कबीरजी आहे त्यांचं थोडंसं जे काही जन्मकथा ते थोडंसं त्याला दिव्य स्वरूपात काहींचं असं म्हणणे 4 लोकांचे 4 मत आहेत त्यांच्या जन्मकथनाच्या बाबतीत. आपल्याला तर काही प्रस्थापित करता येणार नाही, आपल्याला माहितीच नाही ना त्यांचा जन्म कसा झाला. आपण त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा. 4 मत आहेत त्यांच्या जन्मकथनाच्या बाबतीमध्ये कबीरदाजींच्या. जगद्गुरु रामानंद स्वामीच्या आशीर्वादानं काशीच्या विधवा ब्राह्मणीच्या उदरात जन्माला आले असं एकाच म्हणलं. एखादं रामानंद स्वामी हे त्यांचे गुरु जगद्गुरु रामानंद स्वामी त्यांनी आशीर्वाद दिलेले. जसं आशीर्वादाने या गोष्टी घडतात का तर तसं भागवतामध्ये आहे की एक फळ दिलं होतं आत्मदेव ब्राह्मणाला. त्या फळानं गोकर्णाचा जन्म झाला. काही शक्ती असतात. अगोदर जी सृष्टी निर्माण झालेली ती काही दिव्य शक्तीने निर्माण झालेली. जसं ब्रह्मदेवाच्या उत्पत्तीच्या वेळेला सगळ्या गोष्टी काही दिव्य दाखवलेल्या आहेत. अनेक ऋषीमुनी वगैरे कसे निर्माण केले. काहींचा अंक्यातून जन्म आहे, काहीच्या उदरातून जन्म आहे, काहीच्या असं वेगवेगळ्या प्रकारचे जन्मकथन आलेले. ते मंत्रशक्ती तंत्रशक्ती दिव्य अशा प्रकारच्या शक्ती आहेत. त्याप्रमाणे रामानंद स्वामीच्या आशीर्वादाने तसं व्यासांनी सुद्धा असे काही गोष्टी केलेल्या आहेत की देवादिकांचं आव्हान करून हे पांडव वगैरे जे आहेत ते सगळे दिव्य शक्तीने निर्माण झालेले आहेत. आव्हान करून देवांना बोलून त्यांच्यापासून याची निर्मिती झाली. सध्या ज्याप्रमाणे आपलं स्त्री पुरुषांच्या संबंधातून निर्मिती होते तसा हा प्रकार नाही. हा थोडा दिव्य असा जन्मकथनाचा विषय आहे. या ठिकाणी म्हणतायत की कुठल्या दिव्य शक्तीनं म्हणा कशानं म्हणा या ठिकाणी तिच्या उदरातून यांचा जन्म झाला आणि तिला लज्जा वाटली म्हणून तिनं लहतारा नावाचा एक तलाव होता त्या तलाव त्या लेकराला फेकले असं तिथे वर्णन. आणि एक निरू नावाचा एक निरू आणि जुल्हा नावाचा एक जोडपं होतं इस्लाम धर्मामध्ये मुस्लिम धर्मामध्ये. त्यांनी त्याला घरी आणलं, त्याचं पालन पोषण केलं. त्याचं नाव कबीर अशी आख्यायिका संत कबीराच्या बाबतीमध्ये जेवढं काही मला उपलब्ध झालं संत चरित्रामधून मी ते तुम्हाला सांगत आहे. तुम्हाला आणखी काही वेगळी माहिती असेल तर तुम्ही ते सांगू शकता. काहींचं असं म्हणणं आहे की कबीरपंथी महानुभावांच्या मध्ये लहरतारा तलावामध्ये एका कमळाच्या फुलावर एक प्रगट झाला असं कुणाचं म्हणणं आहे. जे कबीरपंथी महानुभाव लोक आहेत, महानुभाव म्हणजे श्रेष्ठ लोक आहेत, संत लोक आहेत. महानुभाव म्हणजे मोठे ज्ञानी माणसं जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तो लहरतारा नावाचा जो तलाव होता त्या एका कमळाच्या फुलावर हे प्रगट झाले. जसं आता हे स्वामी समर्थ वगैरे त्यांचं प्रागट्य करण्याचं चरित्र ते प्रगट झाले असं म्हणतात. कोणाला माहिती आहे स्वामी समर्थांच्या आई वडिलांचं नाव माहिती आहे कोणाला? ते प्रगट झाले असं संत गजानन महाराजांचं थोडंफार सांगतात. ते पाटलीला वगैरे जन्मकथन सांगतात. ते माणूसकडे जी पाटली आहे ते म्हणतात एका कुटुंबात कोणत्या कुटुंबात जन्माला आले वगैरे ब्राह्मण कुटुंबात असं काही वर्णन दिले लोक करतात. पण बहुतेक ते प्रगट झाले म्हणून त्यांचं प्रगट दिन साजरा केला प्रगट झाले. त्याप्रमाणे हे कमळाच्या फुलावर हे प्रगट झाले असे कबीरपंथी महानुभावांच्या मते असं त्यांचं वर्णन आहे. कमल पत्र पर शोभित शोभाजित जैसे शोभाजित जैसे नीलाचल पर राजित नीलाचल पर राजित मुक्तामणि जैसे मुक्तामणि
सुद्धा कमलपत्रावर ते शोभित. प्रकट झालेले आहे. प्रत्येकाचे थोडे थोडे वेगळे मत आहेत त्याच्या बाबतीमध्ये. आणि इथे कमळाच्या फुलावर प्रकट झाले म्हणून एक आहे की प्राचीन ग्रंथामध्ये महान योगीकडून एक औरस प्रतीची नावाची एक देवांगण होती. त्या देवांगणाच्या गर्भातून भक्तराज प्रल्हादानं कबीर रूपाने जन्म घेतला असं एक आख्यायिका आहे. संवत 1455 ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमेला ते प्रगट झाले अशी एक आख्यायिका त्यांच्या बाबतीमध्ये. म्हणजे वेगवेगळ्या जणांचे वेगवेगळे प्रकारचे मत आहे. आणि ती प्रतीची नावाची जी अप्सरा जी त्या ठिकाणी देवांगण आहे तिनं काय केलं, कमळाच्या पानावर त्याला ठेवलं त्या लहरतारा तलावामध्ये. आणि ती थोड्या वेळ तिथं थांबली. जोपर्यंत ती निरुजुलहा नावाचं जे दाम्पत्य होतं ते येत नाही तोपर्यंत तिनं त्या बाळाचं संरक्षण केलं. ज्यावेळेला ते दाम्पत्य आलं, निरुजुलहा नावाचं दाम्पत्य, त्यांनी त्या लेकराला उचललं, बाळाला उचललं, तोपर्यंत ती तिथे थांबली. प्रतीची नावाची जी देवांगण आहे तीन अशा प्रकारे एक आख्यायिका आहे. नंतर ती निघून गेली. याने ते घेतलं ते लेकरू. म्हणजे जवळजवळ त्या तलावामध्ये त्यांचं प्रागट्य दाखवलेलं आहे. कमळाच्या फुलावर महाराजांचं प्रागट्य दाखवलेलं आहे. आणि काही काहींचं मत असं आहे की कबीर हे जन्मापासून मुसलमान होते आणि थोडे मोठे झाल्यानंतर स्वामी रामानंदाच्या प्रभावानं त्यांनी हिंदू धर्मातलं रहस्य जाणून घेतलं असे काही लोकांचं मत आहे. मतमतांतर प्रत्येकांचं वेगवेगळं. आणि काय झालं, एकदा कबीर महाराज पहाटेच्या वेळेला किती 4 वाजता पंचगंगा घाटावर रस्त्यात झोपले होते. आणि रामानंद स्वामी जे आहेत ते गंगा स्नानामध्ये झाले आणि त्यांना काही माहिती नव्हतं. तिथे रोजचा त्यांचा तो रस्ता होता, त्यांच्या रस्त्यावरच झोपले होते. त्यांचा रामानंद स्वामीचा त्यांच्या अंगावर पाय पडल्यावर रामानंद स्वामीच्या मुखातून राम राम असा शब्द उच्चारला गेला. कबीरांनी त्यांना गुरु मानलं. तो गुरुमंत्र मुखाने आपल्याला मंत्रच मिळाला असं त्याने ते मंत्र धारण केला. ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायचे सापडले वाटे दाता गंगा स्नाना मस्तकी तो राणा ठेवला कर भोजना मागती तुकोपाव पडीला विसर स्वप्न माझी काय करे बदलांतराय म्हणून या काय थोडा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली गुणमालिकेची बाबाजी आपले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण. त्याप्रमाणे हा रामनाम मंत्र जो आहे तो त्यांना प्राप्त झाला आणि तो मंत्र त्यांनी स्वीकार केला. आणि त्याप्रमाणे त्यांना सद्गुरू मानलं. आणि त्यांनी लिहिलं पण हम काशी में प्रकट भये है रामानंद चेताये. आणि काही मुसलमान कबीरपंथींचं असं म्हणणं आहे की सुफी मुसलमान फकीर शेख यांच्याकडून त्यांना दीक्षा मिळाली होती. आणि कबीरांच्या वाङ्मयामध्ये रामानंदांचं आणि पीर पितांबरांचं वर्णन जास्त आहे असं त्याच्यावरून आहे. म्हणजे थोडंसं कसं आहे, आपण एकदम असं सांगू शकत नाही त्यांच्या कशा पद्धती. आता जसं एखादा म्हणजे ज्यांच्या सानिध्यात कायमचा राहिलेला आहे तो त्यांच्याबद्दल बोलू शकतो. ज्यांना त्यांच्या साय चालले, आता जसं प्रातस्मनी भांबरे बाबा आहे त्यांच्या संगतीत तुम्ही राहिलेले आहे तर तुम्हाला त्यांचं चरित्र सांगता येतं. त्यांचं काय होतं काय नाही, काय स्वास्थ्य कसं होते, सगळ्या गोष्टी, त्यांचा स्वभाव कसा होता, सगळ्या गोष्टी, त्यांचं प्रापंचिक जीवन, त्यांचं पारमार्थिक जीवन हे जसं तुम्ही वर्णन करून सांगू शकता. पण आपल्याला त्यांची तशी संगतीच घडली नाही कबीर जातींचं. तर हे अनेकांचे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्याविषयी मत आहे. पण एवढ्या पण हे निश्चित सिद्ध होतं की हिंदू मुस्लिम संतांचा त्यांनी संगत केला होता आणि दोघांकडून असलेले जे तत्वज्ञान आहे ते त्यांनी अंतःकरणामध्ये धारण केलं. तत्वज्ञानामध्ये फरक नाही. जाती कुठलेही असू द्या, देव एकच आहे जगावर. एको देव सर्व देश. आपापल्या जातीप्रमाणे आपल्या पंथाप्रमाणे साधना वेगवेगळ्या असतील पण देवाला जात नाही ना. देवाला पण येतात. आपण त्या ठिकाणी पांडुरंग म्हणतो, विठोबा म्हणतो. कोणी मराठी माणूस आहे तो विठोबा म्हणतो पण विठोबा कुठं मराठी माणूस विठोबा म्हणतो गोष्ट करी पण विठोबा मराठी नाही. आता आम्ही मारवाडी समाजामध्ये बालाजीला म्हणतो, आमचा देव आहे म्हणते लोक. पण बालाजी म्हणतो का मी मारवाडी म्हणतो.
देवाला काही जात आहे का सांगा? इस्लाम धर्मामध्ये अल्लाह म्हणतात, पण अल्लाह थोडंच मुसलमान, म्हणजे तो सर्वांचा देव आहे. आपण आपल्या आपल्या पद्धतीनं साधना करत असतो, वेगवेगळ्या प्रकाराने त्याला नावाने हाक मारतो. इंग्लिश भाषेमध्ये त्याला गॉड म्हणतात, शब्द फक्त वेगळे. देवाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? गॉड म्हणतात. एकदम मराठी म्हणून होता, मराठी म्हणून होता, आणि इंग्लिशचं माणूस चालू होता इंग्लिश बोलवायला. खाली पडलं हेच लागून खाली पडलं, ओ माय गॉड असं तो हा म्हणायला लागला. इतका मार लागला तरी गोड म्हणून आहे, त्याच्या गॉडचा अर्थ गोड म्हणला. तर हे जे आहे हे प्रत्येकाचं भिन्न भिन्न नाव, भिन्न भिन्न साधनं आहेत, पण देव एकच आहे, देव वेगवेगळा नाही. एको देव सर्व भूतेषु मूढ म्हणते. देव एकच आहे, भिन्न भिन्न अवतार, भिन्न भिन्न कार्य त्याचे आहे, पण महादेवही तोच आहे, विष्णूही तोच आहे, ब्रह्माही तोच आहे. हर देश में तू, हर देश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही. जैसे चाय हर देश में, हर देश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही. सुंदर शाळेत म्हटलं जातं. त्याप्रमाणे एकच देव आहे, आपापल्या पद्धतीने त्या साधना असतात. पण माणसाचं मनाने सगळे भेद निर्माण करून अनेक आपण पंथाचे भेद करून टाकले. आम्ही आमच्या पंथाचे, आम्ही आमच्या संप्रदायाचे आहोत, आम्ही हे करत नाही, आम्ही ते करत नाही. आता काही लोक आमच्याकडे काही लोक आहेत, आम्ही म्हणतात तुम्ही सप्ताह दिसते नाही, आम्ही ते नाही, आमचा पंथ वेगळा, आमचा पंथ वेगळा. तिथं आलं काही चुट असेल ना, काय होणार आहे तुम्हाला? असे वेगवेगळे आपल्या मनाने लोकांनी काही धारणा केली आहे, पण एकच आहे देव. देव म्हणजे आनंद. प्रत्येक मनुष्य जे साधना करत असतो आनंद प्राप्तीसाठी, आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. आणि फक्त वेगवेगळ्या नावानं माणसं साधना करत असतात, आहे एकच. म्हणून यांनी कबीरांनी हे सगळं जाणून घेतलं, सगळा अभ्यास केलेला आहे. असे कबीरदास प्रापंचिक जीवन त्यांचं सुरू झालं. प्रापंचिक जीवनामध्ये त्यांना एक पत्नी मिळाली, तिचं नाव लोई. लोई अशा प्रकारचं. कबीरदाजींच्या पत्नीचं नाव लोई. त्या लोईपासून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. त्यांचं नाव कमाल आणि कमाली असं ते नाव ठेवलं. कबीरांच्या मुलाचं नाव कमाल. तेही संतच होते, कमाल सुद्धा संतच होते. खूप त्यांचे खूप चरित्र छान आहे. आणि कुटुंब भरण पोषण करणं, आपल्या वाट्याला आलेले कर्म करणं, आले भागात ते करतो, नाम तुझे उच्चारतो. म्हणून ते कबीराचे मागे शेले म्हणजे ना, शेल्याचं वगैरे काम करायचं, खूप मेहनत असायची आणि भगवान त्यांना मदत करू लागले. जसं संत जनाबाईला भगवान जगू लागत होते, अनेक संतांना भगवान त्यांच्या संसारातले कामं करू लागत होते, तसं कबीरदाजीला सुद्धा परमात्मा मदत करत होते. शिक्षण वगैरे काहीच झालं नाही त्यांचं कबीरामध्ये. मशी कागद शियो नाही, कलम गही नाही हात असं म्हणते. त्यांना लिखाण वगैरे काही करता येत नव्हतं. बघा तुम्ही, शिक्षण नसताना ते एवढे मोठे झाले. त्यांनी जे पदरचना केल्या त्या इतक्या सुंदर केलेल्या आहेत, खूपच सुंदर. त्यांच्या त्या पूर्ण पदरचनाला बीजक नावाचा संग्रह असं म्हणतात. त्याच्यामध्ये काही भाग आहेत, रमायनी, सबत, साखी असे भाग आहेत. त्या सगळ्या वाङ्मयामध्ये त्यांच्या पंजाबी, राजस्थानी, खडी बोली, अवधी, पूर्वी, भाषा असा तो मिक्सिंग आहे. ते लिखाण वगैरे खूप सुंदर कबीरांचं आहे. आणि ते कबीरांचं जे लिखाण आहे ते आपल्या हृदयाचा ठाव घेणारं ते लिखाण आहे. संत कबीरांचं जीवन अत्यंत शांतिमय होतं. अहिंसा, सत्य, सदाचार आदी सगुणांनी ते जीवन होतं. कबीरदाजीकडे सगळ्या प्रकारची दैवी संपत्ती होती. परमात्म्याविषयी अत्यंत निष्ठा होती. जसं आपण कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा, याप्रमाणे विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले बिन चाड नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरे. याप्रमाणे कबीरांनी सुद्धा भगवंताला ते मित्र, आई, वडील, पती आगे सगळं भगवंतालाच मानत होते. हरी मोर तूर्मय राम की बहुरिया असे त्यांचे भजन आहे. हरी जननी मय बाल कटोरा अशा प्रकारे ते
भगवंताशी एकरूप झाले होते. सरळ स्वभाव होता, साधू स्वभाव, निश्चल वृत्ती होती. मनाची धाव त्यांची संस्कृती नाही. धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. म्हणून हे कबीरदासजी जे आहेत केवळ भारतातच प्रसिद्ध नाही तर परदेशातही ते सर्वांचे आवडते झाले होते. त्यांची यश, त्यांची कीर्ती दिगंती फैली होती. अनेक लोक काही संसाराचे प्रश्न घेऊन पण त्यांच्याकडे यायचे. त्या लोकांचं कसं राहतं महाराज, अनेक लोक संसाराने दुःखी झालेले, अनेकांचे अनेक प्रश्न असतात, विचारत राहतात. मला मुलगी बरोबर नाही, मुलगा बरोबर नाही, सासू नाही झाली, असं काही काही चालत असतं. पैसा पुरत नाही, अमुक होतं तमुक होतं, काही ना काही दुःख मागे लागलेले सगळ्यांच्या संसारात. सगळ्यांच्या संसारात वैकुंठाची म्हातारा मला एक मुलगा विचारलेला, म्हणजे बाबा बरेच दिवस झाले, आता मी 30 वर्षाचा झालं, माझं लग्न म्हणा, काय करू, तुम्ही काहीतरी उपाय सांगा. ते म्हणले आम चोळीन कांदी नेशो म्हणून होय नवरा म्हणले. काय ते काय भेटणार, काय उपाय असतात, लोक विचारत राहतात, हे करा ते करा. हे महाराज काहीतरी टाळगेट वगैरे सांगत. आपल्या नशिबात तेवढं भेटत असतं म्हणून माणसं याचे फार परेशान आहे. आज पण आता हे एक लोटा जलचा जो कार्यक्रम आता समस्या करतात, पण आपल्या मुळात समस्या प्रारंभाधीन आहे. महादेव कोणाकोणाच्या चिठ्ठ्या बघायला, भगवान महादेव रामनामामध्ये बनलेले तुमच्या चिठ्ठ्या बघायला बघतात. पण तुमच्या भावना बदलून दिल्या जा लोक चालूच आहेत. एक लोटा घालून आपण 2 महिने सुरू केले. कोणी काही सांगत लवंगा वाहा, काळ्या मेरा वाहा, ते काय काय ठसका लागलाय, काय लागलाय, खोकला लागलाय, काही काही सांगितलं तसं लोक करतात. याच्यानं असं होईल, त्याच्यानं तसं होईल. चाहे लाख चतुराई कर्म का लेख मिटे नाही. जे नशिबात आहे ते घडूनच राहत. पण माणसं करत राहत. कोणी काही सांगितलं, कोणी काही सांगितलं ते करत राहत. तेव्हा इथे तुमचं पान झाला परत अमुक करा तमुक करा, घरासमोर कद्दू बांधा, घराच्या समोर कद्दू, घरातले सगळे बुद्धू. कधी कोणी यायचं सांगावं, कधी कोणी यायचं. पण आता कोणाला आपण आवडणार काय सांगावं. आणि सगळ्या गोष्टीवर राममान विलास भगवंताचा, सगळ्या गोष्टीवर राममान विलास आहे. काहीही तुम्हाला काळजी करू नये, करायची गरज नाही. वेळोवेळी प्रभूचं नामस्मरण करा. 108 रोगावर राममान विलास, काहीही आवश्यकता नाही करण्याची, अशा प्रकारचं ते आहे. हे सगळे लोक विचारायला लागले, कबीरदासजी थोडे तंग झाले. आता लोकांचा फार वाढलाय म्हणून ते निघून गेले आणि त्या ठिकाणी मगहर नावाच्या क्षेत्रात ते गेले. 119 वर्ष जगले ते या भूमीवर. त्यांचं वय एवढं 119 वर्ष आहे. नंतर प्रभूचं नामचिंतन करत करत त्यांनी देह ठेवलेले आहे. अजरामर झाले कबीरदासजी. आणि त्यांचं जे काही थोडंफार वाङ्मय आहे ते फार आपल्याला हृदयाला अगदी ठाव घेणार आहे. आपण असे अभंग म्हणतात ना, हरिशे कोई नाही बडा दिवाने किंवा बकल समय पडा, हे कबीरदासजींचंच आहे. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए. कोणताही बाळ जन्माला आलं तेव्हा ते रडतं आणि आपण सर्वजण आनंद मानायला लागतो. कबीर महाराजांनी त्या संदर्भातील एक छान भजन सादर केले. चदरिया चदरिया झीली रे झीली झीली
कमल का चरखा बनाया पाँच तत्व की पुनी 9-10 मास बुनने को लागे 9-10 मास बुनने को लागे कि मूर्ख मेरी गिनी चदरिया धीरे धीरे हे राम नाम रस भीनी चदरिया धीरे धीरे 5 तत्वाचं हे शरीर जेव्हा तयार होऊन आलं तेव्हा कबीरदाजी म्हणतात की ही चादर रंगरेखकडे रंगवण्यासाठी पाठवतो. रंगरेख म्हणजे कोण? गुरुजी. गुरु. जब मोरी चादर बन घर आई रंगरेख को दीनी चदरिया रंगरेख को दीनी जब मोरी चादर जब मोरी चादर जब मोरी चादर बन घर आई रंगरेख को दीनी ऐसा रंग रंगा रंग रे ऐसा रंग रंगा रंग रे कि लाल लाल कर दीनी चदरिया धीरे 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 हे राम नाम रस भीनी चदरिया धीरे धीरे हे राम नाम रस भीनी चदरिया वो प्रहलाद सुदाम ने मोड़ी वो प्रहलाद सुदाम ने मोड़ी सुखदेव ने निर्मल कीनी चदरिया सुखदेव ने निर्मल कीनी दास कबीर ने ऐसी मोड़ी खरं म्हणजे हे तुम्हाला काल जसं सांगितलं मी कॉपी करतोय आधी आपल्या हिंदुस्थानचं खरं भूषण आहे भजन सम्राट जे एकच होऊन गेले जे एकच आहे बोलले गेले आहे ते म्हणजे अनुप जलोटा साहेब. पुन्हा त्यांच्यानंतर भजन सम्राट कोणीच नाही. आम्ही पत्रिकेवर टाकतो सगळ्यांना परंतु एकमेव भजन सम्राट जे आहे अनुप जलोटा साहेब त्यांचं हे कंपोज आहे. त्यांनी यामध्ये काही राग मिश्र केले परंतु आता महाराजांना वेळ मला फक्त जायचं आहे. प्रहलाद सुदाम ने ओढ़ी चदरिया सुदाम ने ओढ़ी चदरिया प्रहलाद सुदाम ने राग देश मधील हे भजन आहे. तर यामध्ये काही आणखी रागाची छाया आहे.
त्यामध्ये बालकोस राग त्यांनी सुरुवातीला गायला म्हणून मी पण तो गातो. चदरिया सुदामने प्रहलाद सुदामने मोडी सुदामने मोडी चदरिया सुदामने मोडी प्रहलाद सुदामने मोडी प्रहलाद सुदामने मोडी अरे हारे चदरिया हे सुदामने मोडी चदरिया सुदामने मोडी चदरिया यानंतर त्यांनी पसंत राग घेतला होता. सुदामने मोडी अरे चदरिया सुदामने मोडी अरे चदरिया सदा सुहागन राग भैरवी अरे सुदामने मोडी रे हरे हरे चदरिया
सुदामले मोहिते सुप्रहलाद सुदामले मोहिनी सुखदेवने निर्मल गिरी चदरिया सुखदेवने निर्मल गिरी दास कबीर ने ऐसी मोही दास कबीर ने ऐसी मोही जो की भरती चदरिया राम राम सभी चदरिया Om